नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे एका रोजच्या गोष्टीमध्ये. मला आशा आहे की ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडेल. माझे नाव कुलदीप आहे आणि माझे वय 23 वर्षे आहे. मी एका संयुक्त कुटुंबात राहतो, जिथे माझे आई-वडील, आजी-आजोबा, काकू आणि लहान भाऊ-बहीण एकत्र राहतात. आमचं घर नेहमीच आनंदाने भरलेलं असायचं. पण माझी नजर कायम एका व्यक्तीवर राहायची. माझी काकू. त्या घरातील सर्वात सुंदर महिला होत्या. उंच बांधा, दाट केस आणि मोठ्या, सुंदर डोळ्यामध्ये एक वेगळी चमक आणि असम तेजस्वी रूप की कोणीही त्यांच्याकडे पाहण्या वाचून राहू शकत नव्हतं. त्यांचे कपडे घालण्याचा अंदाज, त्यांची हसण्याची शैली आणि त्यांचे हावभाव सगळंच त्यांना इतरांपेक्षा वेगळं आणि खास बनवत होतं. घरातील सगळे त्यांचा खूप आदर करत होते. पण मी मात्र त्यांच्याकडे बघतच राहायचो. एक दिवस सकाळी घरात खूप गडबड होती. सणानंतरचा दिवस होता आणि सगळेच आपल्या कामात व्यस्त होते. काकूंनी घरातील सगळ्यांचे कपडे धुवून काढले होते. एकटीनेच त्यांनी हे सगळे काम पूर्ण केले होते आणि आता ते कपडे छतावर वाळत घालण्यासाठी निघाल्या होत्या. मी त्यांना जडबादली उचलताना पाहिलं, तेव्हा लक्षात आलं की त्या कामाने खूप थकल्या आहेत. त्यांना खूप घाम आला होता आणि त्या मोठ्या श्वास घेत होत्या. मला वाटलं की मी त्यांना मदत केली पाहिजे. मी त्यांच्या जवळ गेलो आणि म्हणालो, "काकू, तुम्ही थांबा. मी तुमची मदत करतो." माझं बोलणं ऐकून त्या हलकसं कधीही कोणतंही काम केलं नाहीस आणि आज अचानक माझी मदत करण्याची इच्छा कशी काय झाली? मी हसत हसत म्हणालो, "अरे काकू, तुम्ही तर या घरातील सगळ्यात खास व्यक्ती आहात. तुमची मदत कोण करू शकत नाही?" त्याने थोडं आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं, मग हलकीशी मान हलवली आणि म्हणाल्या, "ठीक आहे. जर खरंच मदत करायची असेल, तर ही कपड्यांची बादली घे आणि माझ्यासोबत छतावर चल. तिथे वाळत घालूया." मी पटकन बादली उचलली आणि त्यांच्यासोबत छतावर निघालो. छतावरचे क्षण पायरड्या चढताना जाणवलं की त्या खरंच खूप थकल्या होत्या. मी त्यांच्याकडे पाहून हलकसं हसलो आणि म्हणालो, "काकू, तुम्ही थोडा आराम केला पाहिजे. इतकी कामं एकट्याने करू नका." त्याने माझ्याकडे पाहिलं, हलकसं हसल्या, पण काही बोलल्या नाहीत. छतावर पोहोचताच गार वाऱ्याची हलकी झुळूक वाहत होती. मला दिसत होतं की काकू खूप थकल्या होत्या. तरीही त्यांनी आपल्या कामात कोणतीही तक्रार न करता सगळं काम पूर्ण केलं. त्यांच्या चेहऱ्यावर थोडासा थकवा दिसत होता, पण तरीही त्यांनी एकही तक्रार केली नाही. सूर्य थोडा ढळत होता आणि त्याच्या सोन्यासारख्या प्रकाशाचा प्रतिबिंब काकूंच्या चेहऱ्यावर पडत होता. त्यामुळे त्यांचा चेहरा आणखीनच सुंदर दिसत होता. आम्ही दोघांनी एकत्र कपडे पसरायला सुरुवात केली. मी कपडे तारेवर टाकत होतो आणि काकू त्यांना क्लिपने बांधत होत्या. काम करताना आमच्या गप्पा सुरू झाल्या. गप्पांचा रंग अचानक मी काकूंना विचारलं, "काकू, काका तुम्हाला कसे भेटले? तुम्ही इतक्या सुंदर आहात आणि काका तसे साधे आहेत." हे ऐकून त्या थोड्या लाजून हसल्या आणि म्हणाल्या, "अरे, तू काय बोलतो?"